सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अशोक मासाळे यांची निवड करण्यात आली असून प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी नागरिकांच्या विविध समस्या आगामी काळात सभागृहात मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली। अशोक मासाळे हे गेल्या अनेक वर्षापासून अण्णा लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली त्यांची निवड महासभेत करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे तसेच गटनेते मनुद्दीन बागवान यांचे मार्गदर्शन लाभले। यापूर्वीही प्रभागातील रस्ते, गटारी तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत त्यांनी आयुक्ताकडे निवेदन देऊन अनेक मागण्या मांडल्या होत्या। प्रभाग क्रमांक 10 मधील रस्ते, गटारी, ओपन स्पेस तसेच बंदिस्त नाला या प्रमुख समस्यावर महापालिकेच्या महासभेत प्रश्न उपस्थित करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अशोक मासाळे यांनी स्पष्ट केले। नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रभागातील विकास कामांना गती देण्याचा तसेच नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले। मी अशोक चंद्रप्पा मासाळे, पूर्ण सांगली शहरामध्ये माझं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आहे आणि मी राहायला प्रभाग 10 मध्ये आहे। अजित पवार गट राष्ट्रवादी या पक्षातून मला स्वीकृतपदी निवड केली। सर्व नेते आणि सांगलीतील सर्व राष्ट्रवादीचे नेते यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। ह्याबद्दल माझी निवड केल्याबद्दल मी सर्व नेत्यांचं मनपूर्वक आभारी आहे। मी सामाजिक कार्य व जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम करीन आणि सुमित्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनुद्दीन बागवान साहेब, पद्माकर जगदाळे साहेब, इद्रिस नायकवडी आमदार यांच्या सहकार्यानं मी पूर्ण महापालिकेत जोमानं काम करीन। जय हिंद, जय भीम।